महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख ने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली, जिसमें उन्होंने जानकारी दी है कि विदर्भ क्षेत्र में हुई भीषण बारिश की वजह से लगभग 8000 हेक्टेयर क्षेत्र की फसल को भारी नुकसान हुआ है। इस आपदा के कारण प्रभावित किसानों की मदद के लिए राज्य प्रशासन ने करीब 450 से 500 करोड़ रुपए की आर्थिक सहायता देने की मांग की है। अतिशय गंभीर प्रश्न आहे तो, त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि ज्या बेपत्ता मुली आहेत त्यांची लवकरात लवकर त्यांचा तपास लागला पाहिजे। एक महत्त्वाची गोष्ट विदर्भाच्या बाबतीत, त्या मधल्या काळामध्ये विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली, अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आलेत, शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। जवळजवळ 8000 हेक्टरच्या वरती शेतीचं नुकसान विदर्भामध्ये झालेलं आहे आणि या शेतीचं जे नुकसान आमच्या शेतकऱ्यांनी झालं आहे त्याला मोबदला राज्य शासनाने द्यावा, त्याच्यासाठी काही 450-500 कोटीची मागणी केलेली आहे। ती जर मागणी राज्य शासनाने मान्य केली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात, या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, एक मदतीचा हात शेतकऱ्यांना मिळू शकेल। म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे 450-500 कोटीची मागणी आहे ती मंजूर करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सुद्धा आमची मागणी आहे।